नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बोरली पंचतनमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार। देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन श्रीवर्धन तालुक्यातल्या बोरली पंचतन गावात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। बोरली पंचतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ग्रामपंचायत अधिकारी शंकर मयेकर यांच्या हस्ते तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामधल्या मुख्य सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी किशोर नागे यांनी ध्वजवंदन केले। मोहनलाल सोनी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागवली। या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदानातून आपल्या गावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला। बोरली पंचतन येथील दुर्गप्रेमी मिलिंद जाधव यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील 1800 फूट उंचीच्या रौद्रभीषण कोकणकड्याची आव्हानात्मक मोहीम धैर्य, चिकाटी, अगम्य धाडस आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वीरित्या पूर्ण करून तरुणांमध्ये साहस, आत्मविश्वास आणि गिर्यारोहणाची भावना अधिक दृढ करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणाऱ्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला। अनुष्का पयर हिची राष्ट्रीय आटापाट्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तर आदित्य शिगवण याची महाराष्ट्र ज्युनियर आटापाट्या संघात झालेली निवड, सार्थक मयेकर याने शालेय विभाग स्तरीय कराटे स्पर्धेत मिळवलेला द्वितीय क्रमांक, तनिष्का तोडणकर हिने रायगड जिल्हा एकल शिल्प स्पर्धा आणि मुंबई विभागातून मिळवलेला प्रथम क्रमांक, या व्यतिरिक्त राज्यस्तरीय एकल शिल्प स्पर्धेत सहभाग अशा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या या चारही खेळाडूंना शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। या सोहळ्याला गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकारी, सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मकरंद जाधव, बोरली पंचतन, श्रीवर्धन।